महिने होते, नंतर 5 महिने वाढवलं. असं 4-4, 5-5 महिने वाढून आपण पुन्हा भविष्यातही आपल्या मागण्या वाढतात, आपले मुलं बाळ असेल, आपल्या सर्व अडचणी असतात, या कशा सुटणार? आपण तरी 10,000 वरती करायला तयार झालो होतो जे जॉब आपण, पण तरी सरकारने याची दखल घेतली पाहिजे की हे प्रशिक्षणार्थी काही कमी नाही, की महाराष्ट्रात 1,34,000 हे प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यांचे जर आपण जर म्हणलो आता बी आगामी काळात सरकार येत असतं जात असतं, येणारी निवडणूक आहे त्यांना पुन्हा लढायची आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपण या ठिकाणून आजच्या इथून आपण सांगू इच्छितो की शिंदे साहेब असतील, पुन्हा निवडणुका येणार आहे. असं काही नाही की संविधानाने सांगितले दर 5 वर्षांनी निवडणूक होणार आहे आणि पुन्हा ही सरकार पालतून आपण त्याला आणून पाडू सरकारला. पुन्हा जर आपला जर न्याय नाही दिला, 1,34,000 प्रशिक्षणार्थी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि एवढी ताकद या प्रशिक्षणार्थीमध्ये आहे. जसं आपण म्हणतो युवा शक्ती काय पण करून दाखवत असते, जो तरतो आणि दुसऱ्याला तरुण येतो, जसं विवेकानंद सांगतात, स्वामी विवेकानंद, तसंच ही जागृत शक्ती आपण जर म्हणतो युवा शक्ती आहे, तसंच यांनी ही दखल घ्यावी. जो शब्द दिला होता तो पूर्ण करावा, त्या शब्दाला जागावं, असं मी या ठिकाणी या सुट्रेपाडा इथून या आजचं जे चालू आहे अविनाश दादा देवरे यांचं जे अंमलबजावणी आहे, दिवस 8वा आहे. शासन बघा किती झोपेचे सोंग घेत आहे, गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. एवढं दखल कशाची नाही घेताना इथं एवढं 8 दिवस झाले तरी काहीच एवढं सरकार काही ऍक्शन नाहीये. म्हणून या ठिकाणी कुठतरी वाटतं की सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावरती काही तोडगा मार्ग काढावा आणि येणारी आगामी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, पंचायत समिती असतात, जिल्हा परिषद, याचे पडसाद 100% उमटतील आणि त्यांची सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने याच्यावरती ऍक्शन घेऊन काहीतरी लवकरात लवकर कारवाई लागू आणि युवा प्रशिक्षणार्थी आम्हाला सन्माननीय अभिलाष दादा देवरे असतील, आम्हा सर्वांना न्याय द्यावा असं या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय भारत.